मोबाईलवरून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ व दंबाजी केल्याचा आरोप करत कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील रहिवासी मधुकर साबळे यांनी संवत्सर येथील भूमापन अधिकारी प्रमोद जाधव यांच्या विरोधात तक्रार अर्ज दिला आहे। कोपरगाव तहसील कार्यालय कोपरगाव, भूमी अभिलेख कार्यालय कोपरगाव, शहर पोलीस ठाणे तसेच शिर्डी भूमी अभिलेख कार्यालयाकडे हा तक्रार अर्ज देण्यात आला आहे। या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी साबळे यांनी केली आहे। साबळे यांच्या तक्रार अर्जानुसार त्यांच्या एका जागेच्या मोजणीबाबत माहिती घेण्यासाठी त्यांनी भूमापन अधिकारी प्रमोद जाधव यांना मोबाईलवरून फोन केला होता। जागेच्या मोजणीबाबत विचारणा करत असताना झालेल्या संभाषणादरम्यान संबंधित अधिकाऱ्याने आपल्याशी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ तसेच दमबाजी केल्याचा आरोप साबळे यांनी तक्रारीत केला आहे। मोबाईलवर झालेल्या कथित संभाषणाची चौकशी करून त्याची वस्तुस्थिती समोर आणावी आणि दोष आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी अशी मागणी मधुकर साबळे यांनी तक्रार अर्जाद्वारे केली आहे। दरम्यान सामान्य नागरिक आपल्या कामासाठी शासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधत असताना त्यांच्याकडूनच अशा प्रकारे शिवीगाळ व दंबाजी होत असल्याचा आरोप होत असेल तर नागरिकांनी दाद मागायची कोणाकडे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित अधिकाऱ्याला योग्य ती समज देण्यास दोष आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी अशी मागणी होत आहे। या तक्रारीवर संबंधित प्रशासनाकडून काय कारवाई केली जाते याकडे आता लक्ष लागले आहे। यावेळी मधुकर साबळे, भरत साबळे, राजेश नवाळे, सुधाकर परजणे, अनिल साबळे, ऋषिकेश भोसले, संतोष साबळे, गणेश साबळे पाटील, आसिफ शाह, अर्जुन तांबे, जाकीरबाई पठाण, राजेंद्र साबळे, युवराज शिंदे उपस्थित होते। कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव। तर मी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं सांगू इच्छितो की मी संवत्सर गावचा रहिवासी आहे आणि माझ्या गावात माझी स्वतःची वडिलोपार्जित 10/65 अशा 2 जागा 13/8/1960 रोजी खरेदी केलेले खरीद खत आहे। त्या जागेमध्ये आमच्या शेजारी श्री संत म्हणून राहतात, त्यांची जागेची मोजणी करता आपल्या संवत्सर भूमापन कार्यालयाचे अधिकारी जाधव आणि त्यांचे एक सहकारी त्या ठिकाणी आले होते 21/8/2026 रोजी, की ज्या दिवशी आमच्या गावची ग्रामसभा होती। त्या दिवशी त्या ठिकाणी आले, परंतु सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की कुठल्याही जागेची मोजणी करायची असेल तर त्या ठिकाणी जे आसपासचे जे संबंधित रहिवासी असतात त्यांना त्या ठिकाणी नोटीस देऊन अवगत करायचे असतात आणि त्यांना त्या ठिकाणी उपस्थित राहण्यास सांगायचे असतं। परंतु आपले हे जे अधीक्षक आहे, आपले भूमी अभिलेखचे जे अधिकारी आहे, त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारची नोटीस त्या ठिकाणी दिली नाही। आणि जेव्हा आम्ही तिथं नंतर आम्हाला समजलं की आम्ही बघितलं का पावडर मारलेली होती, खुणा केलेल्या होत्या, मार्किंग केली होती, परंतु आमच्या निदर्शनास असं आलं की जी संतांची जागा तर निम्मी त्या ठिकाणी मोजली, परंतु आमचं मी जे तुम्हाला सांगितलं का 13/8/1960 सालचं जे खरेदी खत आहे आमचं, त्या खरेदी खतात ते जवळजवळ 20/13 ची जागा त्यांनी अक्वायर केली। एवढंच नव्हे, तो जो सरकारी रस्ता आहे पूर्व बाजूला त्यातही त्यांनी जवळजवळ तितकीच 20/13 अतिक्रमण केलेलं आहे। आणि मला असं म्हणायचं आहे की एक शासकीय अधिकारी कुठलीही पूर्वसूचना न देता, कुठलीही नोटीस न देता एखाद्या भागाची मोजणी कशी करू शकतो? तर मी त्यांना त्या शुक्रवार होता त्या दिवशी, आणि हे जे जाधव आहेत त्यांचा संवत्सरला थांबण्याचा त्यांनी सांगितलं की माझ्याकडे तालुक्यातले 23 गाव आहेत संवत्सर सिटी सर्वे ऑफिसच्या अंडर, तर त्यांना शुक्रवार आणि मंगळवार असे 2 दिवस थांबण्याचे दिवस आहेत। परंतु मी शुक्रवार असताना त्या दिवशी संध्याकाळी त्या 4:45-4 दरम्यान तिथे गेलो, तर त्या ठिकाणी गेल्यावर मला ते कार्यालय बंद दिसलं। कार्यालय बंद असल्यामुळे मी त्यांना फोन लावला की जाधव साहेब तुम्ही कुठे आहात? त्यांनी सांगितलं की मी कोपरगावला आहे। तर मी त्यांना सांगितलं की तुमचं मी संवत्सरला आलेलो आहे, माझं असं असं काम आहे, आज तुम्ही आमच्या शेजारी एक मोजणी केली, त्या संदर्भात मला माहिती हवी। त्यांनी मला सांगितलं की तुम्ही कोपरगावला या। मी त्यांना सांगितलं की सर तुमचा आज संवत्सर शुक्रवार आणि मंगळवार तुम्ही दिला आहे ऑफिसचा, तर मी इथे आहे। त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला माझी कुठे तक्रार करायची ती करा, तुम्हाला काय कुठं जायचं ते बघा, तुम्हाला अधिकार आहे, लोकशाहीने तुम्हाला अधिकार दिले, इतका उर्मट भाषेत त्यांनी ते मला उत्तर दिलं। आणि मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही असं का बोलतात? तर त्यांनी मला सांगितलं की माझ्याकडे आणि मोठा कारभार आहे, मला अनेक त्रास होतो, 21 गाव आहेत। तर मी त्या ठिकाणी थांबलो आणि नंतर मग ज्या दिवशी ते मला म्हणे का तुम्ही मला कुठेतरी भेटायला आपण बसू, असं त्यांनी मला सांगितलं। त्यानुसार मी दुसऱ्या दिवशी त्यांना फोन केला, शनिवार होता, आणि शनिवार असल्यामुळे मी त्यांना फोन केला की तुम्हाला सुट्टी आहे का? ते म्हणे हो मला सुट्टी आहे। तर त्यांना म्हटलं मला त्या संदर्भात आमच्या जागेची जी मोजणी केली संतांची त्या संदर्भात मला बोलायचं होतं। तर त्यांनी मला डायरेक्ट सांगितलं की तुम्ही मला फोन करून वारंवार त्रास देतात। तर मी त्यांना सांगितलं कसा त्रास मी तुम्हाला देऊ शकतो? त्रास या शब्दाचा मला अर्थ सांगा की मी कशा पद्धतीने तुम्हाला त्रास दिलाय? तर त्यांनी सांगितलं तुम्हाला काही कळतं का? तुम्हाला काही अक्कल आहे का? तर
साहेब मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की कुठलाही शासकीय पदाधिकारी असेल, अधिकारी असेल, त्याच्या तोंडी जर अशी भाषा असेल आणि ही जी प्रजासत्ताक भारत आहे, या भारतामध्ये जनता ही प्रजासत्ताक आहे आणि एक नोकर जर जनतेसमोर तो कितीही मोठा अधिकारी असला तर तो एक या जनतेचा, या देशाचा नोकर आहे हे तो भान विसरला. आणि त्यांनी म्हटला की तू काही तुला कळतो, अक्कल आहे का, ही शब्द ज्यावेळेस वापरले त्यावेळेस मी छावा मराठा संघटनेचा जिल्हा कार्याध्यक्ष होतो आणि माझाही त्या ठिकाणी साहजिकच होतं की माझा संताप अनावर होणं. त्यांनी जे शब्द वापरले ते मी इथे चॅनल समोर वापरू शकत नाही, ते घाण शब्द त्यांनी वापरले. कदाचित वेळ जेव्हा येईल त्यावेळेस मी आपल्या चॅनलवर, आपल्याच चॅनलवरती मी माहिती देईल आणि तुम्हाला ते दाखवल ह्या काय बोलला म्हणून. एक असा निर्ढावलेला माणूस या देशामध्ये जनतेची सेवा करण्याऐवजी जनतेला धमकावण्याचं काम करतो, तर त्याचा निषेध या ठिकाणी आम्ही करत आहोत. आणि म्हणून आज या ठिकाणी उपअधीक्षक भूमी अभिलेख कोपरगाव यांच्याकडे आम्ही निवेदन देण्यासाठी आलो. तत्पूर्वी आदरणीय तहसीलदार साहेब कोपरगाव यांनाही मी निवेदन दिले आहे. यानंतर आम्ही पोलीस स्टेशनलाही त्याची तक्रार करणार आहोत की अशी माणसं जनतेची सेवा करण्याऐवजी जनतेचा पगार घेतात. हे त्यांना जरी वाटत आलं की शासनाचा पगार घेतो, परंतु हा सर्व पैसा जनतेचा असतो आणि सर्वसामान्य जनतेचं काम सोडून हे निर्ढावलेल्या वृत्तीनं या ठिकाणी अशा प्रकारची अरेरावीची भाषा वापरतात. त्यांना त्याच ठिकाणी उत्तर देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत. त्याबद्दल आमची अशी तक्रार आहे की त्यांनी सर्वात महत्वाचं म्हणजे आम्हाला ज्यावेळेस मोजणी करायची होती, आम्ही जे कडेल आहोत त्या सर्वे नंबर, त्याच्या सर्वे नंबर त्यांनी मोजणी केली, त्या सर्वे नंबरवाल्यांनी त्यांनी अवगत करायला हवं होतं. केवळ अवगत म्हणजे त्यांनी सूचना द्यायला पाहिजे होती, नोटीस द्यायला पाहिजे होती की आम्ही या तारखेला या ठिकाणी तुमच्या घरा शेजारी मोजणी करायला येणार आहेत, तुमची काही हरकत किंवा काही असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ती नोंद करावी. एवढं त्यांनी तर केलंच नाही, परंतु त्या दिवशी त्यांनी स्पॉट पंचनामा सुद्धा केलेला नाही. मग समजा सरकारी अधिकारी जर त्याचेच नियम पायदळी सोडत असेल तर सर्वसामान्य जनतेने करायचं काय? तहसीलदारांना आम्ही मोजणीची जी आहे नोटीस याची मागणी केली नाही, तर तहसीलदार साहेबांना आम्ही अशी मागणी केली की एक सरकारी अधिकारी की अतिशय उर्मट पद्धतीने फोनवर तो आम्हाला कशा पद्धतीने बोलू शकतो, त्यांना जाणीव नाही का भारत हे प्रजासत्ताक आहे, का ते पाकिस्तानमध्ये वावरतात का भारतामध्ये वावरतात, याची जाणीव त्यांना होईल असं माझी तहसीलदार साहेबांना मी मागणी आहे. त्यांना सांगितलं की यांच्यावर कारवाई करावी. तहसीलदार साहेबांनी अतिशय नम्रपणे, अतिशय शांतपणे आमचं निवेदन घेतलं आणि उचित कारवाई होऊन सदर अधिकारी जे आठवड्यातले 2 दिवस त्यांनी त्या कार्यालयात थांबण्याचे दिले आहेत, शुक्रवार आणि मंगळवार, तर त्यांनी त्या ठिकाणी कार्यालयात थांबावं आणि येणारे जे 23 गावांचे लोक आहेत त्यांच्या समस्या घेण्यासाठी. संवत्सर येथील गणेश साबळे आहे. आताच आम्ही जे भूमी अभिलेख साहेबांना जे निवेदन दिलं, आमची अशी मागणी की जे अधिकाऱ्यांनी आमचे चुलते मधुकरजी साबळे यांना आरोग्य भाषेमध्ये जी भाषा वापरली ही न वापरायला नको होती, कारण आज ते सर्वसामान्य नागरिक म्हणून त्या अधिकाऱ्यांना फोन केला होता, तर त्यांनी त्याचे उत्तर त्या आरोग्य भाषेमध्ये दिलं. तर त्या गोष्टीचा मी पहिल्यांदा निषेध करतो की असं अधिकाऱ्यांनी जबाबदारीपूर्वक बोललं पाहिजे, जेणेकरून एक आपण सर्वसामान्य नागरिकांसोबत बोलतोय त्याचं त्यांनी भान ठेवलं पाहिजे. माझा दुसरा मुद्दा असा आहे की आज आमच्या संवत्सर गावची लोकसंख्या 10,000च्या वर लोकसंख्या आहे आणि जवळपास 23 गावचं रेकॉर्ड हे संवत्सरला आहे. तर माझी प्रशासनाकडे ही मागणी आहे की अधिकारी हे सोमवार ते शुक्रवार या 6 दिवस हे कंटिन्यू संवत्सरला उपस्थित असावे. त्यांनी संवत्सरला पूर्ण वेळ देऊन जे सर्वसामान्य लोकांची प्रश्नाची जाणीव ठेवून त्या लोकांना लवकरात लवकर कसा न्याय मिळेल याची त्यांनी दखल घ्यावी आणि इथून पुढे त्या अधिकाऱ्यांनी अशी वागणूक ही सर्वसामान्य जनतेला भेटणार नाही याची 100% काळजी घ्यावी, एवढं मला नम्र निवेदन आहे.